विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. इयत्ता तिसरी मराठीमधील 13वी कविता प्रकाशातले तारे तुम्ही या कवितेचा स्वाध्याय आज आपण या व्हिडिओमध्ये सोडवणार आहोत. चला तर मग स्वाध्यायाला सुरुवात करूया. प्रश्न 1 आहे, तुमच्या शब्दात सांगा. यापैकी अ प्रश्न आहे, आनंदाच्या शिखरावर बसणे म्हणजे काय? उत्तर आहे, आनंदाच्या शिखरावर बसणे म्हणजे खूप खूप आनंदी होणे. हा प्रश्न आहे, तुम्हाला कशाची चिंता वाटते त्यावेळी तुम्ही काय करता? उत्तर आहे, मला परीक्षेची चिंता वाटते. परीक्षेच्या वेळी मी रात्री जागून अभ्यास पाठांतर करतो. या ठिकाणी तुम्ही तुम्हाला कशाची चिंता वाटते हे सुद्धा लिहू शकता. प्रश्न 2 आहे, एका वाक्यात उत्तरे लिहा. यातील अ प्रश्न आहे, मुलांना कोण बोलवत आहे? उत्तर आहे, मुलांना फुलराणी बोलवत आहे. हा प्रश्न आहे, कवीने मुलांना कोठे बसायला सांगितले आहे? उत्तर आहे, कवीने मुलांना आनंदाच्या शिखरावर बसायला सांगितले आहे. प्रश्न ई आहे, मुलांच्या मनावर कशाचा ठसा असावा असे कवीला वाटते? उत्तर आहे, मुलांच्या मनावर भारतभूमीच्या आदर्शांचा ठसा असावा असे कवीला वाटते. ई प्रश्न आहे, मुलांनी कशाची चिंता करू नये असे कवीला वाटते? उत्तर आहे, मुलांनी उद्याची चिंता करू नये असे कवीला वाटते. उ प्रश्न आहे, मुलांना कोण खुणवत आहे? उत्तर आहे, मुलांना अरुण म्हणजे सूर्य खुणवत आहे. प्रश्न 3 आहे, खालील व्यक्तींवर तुम्ही केव्हा रुसता किंवा खुश होता ते प्रत्येकी एकेका वाक्यात लिहा. इथे आपल्याला काही व्यक्ती दिलेल्या आहेत. त्या व्यक्तींवर आपण केव्हा रुसतो किंवा खुश होतो हे आपल्याला एकेका वाक्यात लिहायचं आहे. पाहूया. अ आहे आई. आई आवडीचा खाऊ करते तेव्हा मी खुश होतो. आ आहे बाबा. बाबा रागावतात तेव्हा आम्ही रुसतो. ई आहे आजोबा. आजोबा गोष्टी सांगतात तेव्हा आम्ही खुश होतो. ई आहे आजी. आजीने बक्षीस दिले की आम्ही खुश होतो. उ आहे मैत्रीण किंवा मित्र. मित्र मैत्रिणी सोबत खेळले की मी खुश होतो. पुढे उ आहे शिक्षक शिक्षिका. शिक्षक शिक्षिका यांनी वर्गात कौतुक केले की मी खुश होतो. पुढे आहे बहीण किंवा भाऊ. बहीण भाऊ यांनी भेटवस्तू दिली की खुश होतो. आणि ऐ आहे पाळीव प्राणी. आमचा मोती मला पाहिल्याबरोबर शेपटी हलवत माझ्याजवळ येतो तेव्हा मी खूप खुश होतो. अशा पद्धतीने इथे दिलेल्या ज्या व्यक्ती आहेत त्या व्यक्तींवर आपण केव्हा रुसतो किंवा खुश होतो या बाबतीत आपण एक एक वाक्य लिहून या प्रश्नाचं उत्तर लिहिलेलं आहे. पुढे प्रश्न 4 आहे, खालील गोष्टी घडल्यावर तुम्हाला काय वाटते? अ आहे, बाबा बाहेरगावी गेले. अशा वेळी आपल्याला काय वाटते ते आता लिहायचं आहे. जर बाबा बाहेरगावी गेले असतील तर बाबांनी लवकर घरी यावे असे वाटते. आ, ताईने सुंदर पेन दिले. उत्तर, मला खूप आनंद होतो. ई, शाळेचा अभ्यास पूर्ण झाला नाही. अशा वेळी शाळेत शिक्षा होईल का याची भीती वाटते. ई, रस्त्यात पाय घसरून पडला. उत्तर येईल, खूप वाईट वाटते. उ, तुमच्या वर्गाने खेळाचा सामना जिंकला. अशा वेळी खूप खूप आनंद होतो. इथे तुम्हाला काय वाटते हे तुम्ही यापेक्षा वेगळं सुद्धा लिहू शकता. आपल्याला त्या बाबतीत जे वाटतं ते इथे लिहायचं आहे. प्रश्न 5 आहे, शेवटी समान अक्षर असणारे कवितेतील शब्द शोधा व लिहा. उदाहरणार्थ फुलराणी आणि पाणी याच्यामध्ये दोन्ही ठिकाणी णी णी हे शेवटी आलेले अक्षर आहे. अशा तऱ्हेचे शब्द आपल्याला शोधायचे आहेत. आपल्याला त्यांनी दिलेला शब्द आहे अ, बसा. बसामध्ये सा शेवटी आलेला आहे.
तर सा शेवटी आलेले असे शब्द कवितेतील पाहूया. रुसा, हसा, ठसा, कसा हे 4 शब्द आलेले आहेत. पुढे आ शब्द त्यांनी दिलेला आहे गुंता. यामध्ये ता हे अक्षर शेवटी आलेलं आहे. तर शेवटी ता आलेला कवितेतील शब्द आहे चिंता. इथे सुद्धा ता हे अक्षर शेवटी आलेलं आहे. यानंतर प्रश्न 6वा आहे, खालील शब्द वाचा व लिहा. इथे काही शब्द दिलेले आहेत, ते आपल्याला वाचायचे आहेत आणि पुन्हा लिहायचे आहेत. आपण वाचूया. कार्य, धैर्य, सूर्य, शौर्य, नर्मदा, पर्यंत, पर्यावरण, सर्व, धर्म, आदर्श. यानंतर प्रश्न 7 आहे, खालील शब्दांतील अक्षरांपासून शब्द तयार करा. उदाहरणार्थ भारत यातील अक्षरे वापरून भार, भात आणि तर असे 3 शब्द तयार झालेले आहेत. असे काही शब्द आपल्याला खाली दिले आहेत. त्यातील वेगवेगळी अक्षरे वापरून आपल्याला इतर शब्द तयार करायचे आहेत. अ आहे शिखरावर. यापासून शब्द तयार होतील शिखर, खरा, वर, राख. आ शब्द आहे अंधारावर. यापासून तयार होणारे शब्द आहेत अंधार, धारा, वर, राधा. यानंतर शब्द आहे आकाशात. यापासून तयार होणारे शब्द आहेत आकाश, तशा, आत. इथे आशा हा सुद्धा एक शब्द तयार होईल. यानंतर शेवटी आहे पाऊसधारा. याच्यापासून तयार होणारे शब्द होतील पाऊस, धारा, ऊस आणि राधा. पुढे प्रश्न 8वा आहे, तुमच्या शाळेत ज्या थोर व्यक्तींची छायाचित्रे लावली आहेत त्यांनी देशासाठी काय केले याची माहिती शिक्षकांकडून घ्या. त्यापैकी एकाची माहिती 5 ते 7 वाक्यात लिहा. इथे तुमच्या शाळेमध्ये जी छायाचित्रे आहेत त्यातील एखादी व्यक्ती निवडून तुम्हाला माहिती लिहायची आहे. आपण नमुना म्हणून बाळ गंगाधर टिळक यांची माहिती इथे लिहिलेली आहे आणि त्यांचे छायाचित्र बाजूला लावलेले आहे. अशाच तऱ्हेने तुम्ही तुमच्या शाळेमधील कोणत्याही महान नेत्याचे जे फोटोज असतात, छायाचित्रे असतात, त्यातील एखादी व्यक्ती निवडून त्यांच्या कार्याची माहिती घेऊन लिहू शकता. बाळ गंगाधर टिळक यांची जी माहिती आपण लिहिलेली आहे ती पाहूया. बाळ गंगाधर टिळक यांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी झाला आणि 1 ऑगस्ट 1920 रोजी त्यांचे निधन झाले. ते एक भारतीय राष्ट्रवादी, शिक्षक, समाजसुधारक, वकील आणि स्वातंत्र्य सैनिक होते. ते भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील पहिले लोकप्रिय नेते बनले. त्यांना राष्ट्रवादाचे जनक देखील म्हटले जाते. बाळ गंगाधर टिळक हे ब्रिटिश राजवटीत स्वराज्याचे पहिले आणि खंबीर पुरस्कर्ते मानले जातात. त्या काळात त्यांनी स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच अशी घोषणा दिली. त्यांची ही घोषणा पुढे खूप प्रसिद्ध झाली. अशा पद्धतीने लोकमान्य टिळक यांचे छायाचित्र व त्यांची माहिती आपण इथे लिहिली आहे. तुम्ही अशाच तऱ्हेने कोणत्याही एका थोर व्यक्तीची माहिती तुमच्या उत्तरामध्ये लिहायची आहे. या ठिकाणी या कवितेवरील स्वाध्याय आपला पूर्ण होत आहे. स्वाध्यायातील सर्व प्रश्नांची उत्तरे आपण पाहिलेली आहेत. त्यांचा व्यवस्थित अभ्यास करा आणि सुंदर हस्ताक्षरामध्ये या स्वाध्यायाचे आपल्या वहीमध्ये लेखन करा. धन्यवाद.